एका छोट्याशा किड्यामुळे संपूर्ण अमेरिकेत इमर्जन्सी निर्माण होऊ शकते। हे ऐकून कदाचित तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण सध्या अमेरिकेत असंच काहीतरी चाललंय। 60 वर्षांपूर्वी अमेरिकेने ज्या भयानक परजीवी कीटकाचा पूर्णपणे नायनाट केला होता, तोच न्यू वर्ल्ड स्क्रूवर्म पुन्हा एकदा अमेरिकेच्या सीमेत दाखल झालाय। आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे हा कुठलाही सामान्य किडा नाहीये। हा असा जीव आहे जो मेलेल्या शरीरावर नाही तर जिवंत प्राणी आणि माणसांच्या शरीरावर हल्ला करतो। याला माणसं खाणारा किडा अशी ओळख आहे। हा किडा नक्की किती भयानक आहे, का जगात मोठमोठी युद्ध करणारा अमेरिका या छोट्याशा किड्याला घाबरलेला आहे? या किड्यापासून माणसांना काय धोका आहे आणि हा किडा जगभरात पसरून भारतापर्यंत सुद्धा येऊ शकतो का, सांगतो या व्हिडिओत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती। 3 जून 2026 ला अमेरिकेच्या टेक्सास राज्यातल्या एका फक्त 3 आठवड्यांच्या वासराच्या नाभीमध्ये या कीटकाच्या आळ्या आढळल्या आणि संपूर्ण अमेरिकन प्रशासन सतर्क झालं। कारण अमेरिकेने या कीटकाचा सामना यापूर्वी सुद्धा केला होता आणि हा करामती किडा किती मोठं नुकसान करू शकतो याचा इतिहास त्यांच्या समोर आहे। कारण एकेकाळी हा परजीवी अमेरिकेतील लाखो गायी, घोडे, मेंढ्या आणि इतर प्राण्यांच्या मृत्यूचं कारण ठरला होता। त्यामुळे त्याच्या पुनरागमनाकडे फक्त एका कीटकाचं पुनरागमन म्हणून पाहिलं जात नाहीये, तर एक मोठा जैविक धोका म्हणून पाहिलं जात आहे। या कीटकाचं वैज्ञानिक नाव आहे कोक्लिओमिया होमिनिवोरॅक्स। लॅटिन भाषेमध्ये होमिनिवोरॅक्सचा अर्थ होतो माणसाला खाणारा। हे नाव ऐकायला एखाद्या हॉरर पिक्चरमधल्या एखाद्या राक्षसासारखं वाटत असलं तरी त्यामागचं वास्तव भयानक आहे। नॉर्मली आपण पाहतो की घरातल्या माश्या कुजलेल्या अन्नावर, कचऱ्यावर किंवा मेलेल्या प्राण्यांच्या शरीरावर अंडी घालतात, पण न्यू वर्ल्ड स्क्रूवर्म माशी पूर्णपणे वेगळी आहे। ती जिवंत आणि उबदार रक्ताच्या प्राण्यांना टार्गेट करते। एखाद्या प्राण्याच्या शरीरावर अगदी छोटासा ओरखडा असेल, काटा लागून जखम झाली असेल, दुसऱ्या कीटकाचा चावा असेल किंवा नुकत्याच जन्मलेल्या वासराची उघडी नाभी असेल, तरी ही माशी काही सेकंदात त्या जागेवर शेकडो अंडी घालू शकते। सुरुवातीला ती जखम सामान्य दिसते, पण काही तासांनंतर त्या अंड्यांमधून बाहेर पडतात आळ्या आणि त्यानंतर सुरू होतो एक भयानक प्रवास। या आळ्यांच्या तोंडाला स्क्रूसारखे तीक्ष्ण हुक असतात। या हुक्सच्या मदतीने त्या त्वचा आणि मांस फाडून शरीराच्या आत खोलवर जातात। त्या मृत मेलेलं मांस खात नाहीत, तर जिवंत पेशी, रक्त आणि टिश्यूज खाऊन वाढतात। त्या शरीराच्या आत स्क्रू फिरवल्यासारख्या खोलवर जात असल्यामुळे त्यांना स्क्रूवर्म असं नाव देण्यात आले। या प्रोसेसमुळे जखम सतत मोठी होत जाते, त्यातून दुर्गंधी येऊ लागते आणि बॅक्टेरियाचा गंभीर संसर्ग होण्याचा धोका वाढतो। प्राण्याला तीव्र वेदना होतात, ताप येतो, तो खाणं पिणं बंद करतो आणि योग्य वेळी उपचार झाला नाही तर त्याचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो। विशेष म्हणजे एकाच जखमेवर हजारो आळ्या वाढू शकतात आणि काही दिवसातच प्राण्याची अवस्था खूप गंभीर होऊ शकते। अनेकांना वाटेल की हा धोका फक्त जनावरांसाठी नाहीये, पण रियालिटी जास्त चिंताजनक आहे। हा पॅरासाइट माणसांना सुद्धा संसर्ग करू शकतो। शरीरावरची उघडी जखम, ऑपरेशन नंतरची जखम, डोळे, नाक किंवा कान यांसारख्या सेन्सिटिव्ह भागांमध्ये सुद्धा ही माशी अंडी घालू शकते। त्या आळ्या शरीराच्या आत प्रवेश करून स्नायू, त्वचा आणि इतर टिश्यूचं गंभीर नुकसान करू शकतात। 2025 मध्ये एल सॅल्व्हाडोरमधून अमेरिकेत परतलेल्या एका व्यक्तीमध्ये या स्क्रूवर्मचा संसर्ग आढळला होता। ही अमेरिकेत अनेक वर्षांनंतर समोर आलेली ह्युमन केस होती। सुदैवाने वेळेत योग्य उपचार मिळाल्यामुळे त्या व्यक्तीचा जीव वाचला। मात्र या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात सुद्धा चिंता वाढली। या कीटकामुळे सर्वात मोठा धोका अमेरिकेच्या पशुपालन उद्योगाला आहे। टेक्सास हे अमेरिकेतलं सर्वात मोठं गोवंश उद्योगाचं केंद्र आहे आणि इथला पशुपालन व्यवसाय अब्जावधी डॉलर्सचा आहे। इतिहास पाहिला तर 1970च्या दशकात या कीटकामुळे अमेरिकेला प्रचंड आर्थिक नुकसान सहन करावं लागलं होतं। तज्ज्ञांच्या अंदाजानुसार जर तसाच मोठा उद्रेक पुन्हा झाला तर अमेरिकेच्या नैऋत्य भागाला अब्जावधी डॉलर्सचं नुकसान होऊ शकतं। पशुधन कमी झालं तर त्याचा थेट परिणाम मांस, दूध आणि इतर दुग्धजन्य पदार्थांच्या किमतीवर होऊ शकतो। पण प्रश्न असा आहे आता की अमेरिकेने 60 वर्षांपूर्वी ज्याचा पूर्ण नायनाट केला होता, तो कीटक पुन्हा परतलाच कसा? तर यामागे हवामान बदल, प्राण्यांची अवैध वाहतूक आणि सीमा भागातल्या हालचाली ही मोठी कारणं मानली जात आहेत। 2023 नंतर हा कीटक पनामा, कोस्टारिका, निकाराग्वा आणि मेक्सिकोमधून प्रवास करत शेवटी अमेरिकेच्या सीमेजवळ पोहोचला। या संकटाशी लढण्यासाठी अमेरिका मॉडर्न टेक्नॉलॉजीचा वापर करते। त्यातली सर्वात प्रसिद्ध पद्धत म्हणजे स्टेराइल फ्लाइट टेक्निक। यामध्ये प्रयोगशाळेत कोट्यावधी मेल स्क्रूवर्म माशांना रेडिएशनद्वारे निर्बीज केलं जातं आणि त्यानंतर त्यांना वातावरणात सोडलं जातं। या नर माशा नैसर्गिक मादांसोबत संयोग करतात, पण त्यातून कोणतीही नवीन पिढी तयार होत नाही। अशा प्रकारे हळूहळू या कीटकाची संपूर्ण लोकसंख्या कमी होत जाते। याच टेक्नॉलॉजीमुळे अमेरिकेला 1960 आणि 1970च्या दशकात या भयानक कीटकापासून मुक्ती मिळाली होती। याशिवाय अमेरिका मेक्सिको सीमेवर स्पेशली ट्रेन डिक्टेटर डॉग्स तैनात करण्यात आले आहेत। हे कुत्रे प्राण्यांच्या शरीरावरच्या स्क्रूवर्म आळ्यांचा वास ओळखू शकतात। तसंच घोड्यावर स्वार असलेले विशेष निरीक्षक जंगलातल्या आणि सीमावर्ती भागातल्या प्राण्यांवर सतत लक्ष ठेवत आहेत। या संपूर्ण प्रकरणामुळे अमेरिकेत राजकीय वाद सुद्धा सुरू झालाय। काही नेत्यांनी सरकारवर आरोप केलाय की योग्य वेळी कठोर उपाययोजना न केल्यामुळे हा कीटक हजारो किलोमीटरचा प्रवास करून अमेरिकेत पोहोचला।
तर सरकारचं म्हणणं आहे की सध्या परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे आणि एका वासरामध्ये संसर्ग आढळल्यामुळे घाबरण्याचं कारण नाही आहे. पण या घटनेने संपूर्ण जगाला एक मोठा धडा दिला आहे. आजच्या काळात धोका फक्त युद्ध, दहशतवाद किंवा नैसर्गिक आपत्तींपासून नाही आहे, तर काही मिलीमीटर आकाराच्या अशा सूक्ष्मजीवांपासून सुद्धा निर्माण होऊ शकतो. भारतासारख्या मोठ्या कृषी आणि पशुपालन क्षेत्र असलेल्या देशांसाठी सुद्धा जैवसुरक्षा हा भविष्यातला खूपच महत्त्वाचा विषय ठरणार आहे. एक मात्र नक्की आहे की या एवढ्याशा किड्याने एवढ्या मोठ्या महासत्तेला चिंतेत पाडलंय. तुम्हाला या विषयावर काय वाटतं ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा लगावबत्ती.